हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अधिवेशन काळामध्ये तब्बल 141 खासदारांचं निलंबन। संसद घुसखोरीच्या प्रकरणावरून चर्चेचा वाद, विरोधक कामकाजावर बहिष्कार घालण्याची शक्यता। निलंबनामुळे लोकसभेत यूपीएचं 1/3 संख्याबळ घटलं। लोकसभेत 133 पैकी फक्त 38 तर राज्यसभेत 95 पैकी 49 खासदार उरले। आज निलंबित 49 खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचाही समावेश। चर्चेऐवजी गोंधळ घालण्यात विरोधकांना रस असल्याचा सरकारचा आरोप, तर चर्चेतून सरकारच पळ काढतंय असा विरोधकांचा दावा। आम्ही आणीबाणी ऐकली होती, आता अनुभवत आहोत। निलंबनानंतर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया, संसदेच्या सुरक्षेवर सरकारला चर्चा करायची नाही असा आरोप। संसद घुसखोरी प्रकरणी शरद पवारांचं उपराष्ट्रपतींना पत्र, सुरक्षेतील त्रुटी चौकशी करण्याची मागणी। खासदारांचं निलंबन चुकीचं असल्याचाही पत्रामध्ये उल्लेख। छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा। बेनामी अपसंपदा प्रकरणामधल्या 4ही तक्रारी कोर्टाकडून रद्द, आयकर विभागाची मोठी कारवाई। समतेसाठी जातनिहाय गणनेला आमचा विरोधच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रीधर गाडगेंची भूमिका। तर हा विचार चांगला आहे, मात्र डेटा कसा गोळा करणार, संघाच्या भूमिकेवर भुजबळांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे आज मराठा आरक्षणावर निवेदन देणार। शिंदे समितीकडून दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सरकारकडे सुपूर्द। नागपुरात आज विशेष कॅबिनेट, मराठा आरक्षणावरील मुद्द्यावर बैठकीमध्ये चर्चा होणार। आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। आई ओबीसी असेल तर ती जातही मुलांना लावा, मनोज जरांगेंची सरकारकडे नवी मागणी। तर मग एससी एसटी आरक्षणात कुठला फॉर्म्युला वापरायचा, भुजबळांचा सरकारला सवाल। दिल्लीमधल्या हॉटेल अशोकामध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरू। उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह आघाडीतील सर्व महत्त्वाचे नेते बैठकीमध्ये उपस्थित। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।